नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये आपल्याला काजूच्या बिया खुडायच्या आहेत आणि काजू आंबे पण खुडायचे आहेत. तर मित्रांनो, आपल्या ब्लॉग्समध्ये लागून राहा आणि आपल्या चॅनलला, आपल्या ब्लॉग्सला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, चला आता आपण काजूच्या बिया खुडण्यासाठी आणि काजूचे आंबे खुडण्यासाठी. तर मित्रांनो, आता आपण काजू आंब्याच्या बिया खुडण्यासाठी आंब्यावर चढणार आहोत. तर आता मी आंब्यावर चढतो. मला आंब्यावरती चढता लवकर येत नाही, तरी पण हळूहळू मी चढतो. आणि आता आपण काजूच्या बिया खुडणार आहोत. जे आंबे पिकलेले आहेत ना, त्यांच्या बिया आपण खुडणार आहोत आणि काजू आंबे पण पिकलेले खुडणार आहोत. मित्रांनो, काजू आंब्यांचा खूप म्हणजे खूपच फायदा आहे. आता आपण काजू आंबे खुडून त्याच्या बिया अलग करणार आहोत आणि काही आंबे आपण खाणार आहोत. ह्या वर्षी खूप आंबे आलेले आहेत, म्हणजे खूप त्याला बिया आलेल्या आहेत आणि आंबे पण खूप आलेले आहेत. तर मित्रांनो, आता आपण पाहू किती निघतात ते. तसं तर 20-25 झाडं काजूचे आहेत, पण एकाच झाडावर आपण किती निघतात ते आपण काढणार आहोत. तेही खूप नाही, एकच टोपली आपण आंबे काढणार आहोत आणि काजूच्या बिया अलग अलग करणार आहोत आणि काजू आंबे अलग करणार आहोत. उन्हाचा पण खूप भर आहे, त्याच्यामुळे हळूहळू खुडतो. ब्लॉग्समध्ये लागून राहा मित्रांनो. हे पहा, आंबे किती छान आहेत, लाल लाल. तर पाहू आता टोपली लवकर भरते की नाही. मित्रांनो, आताच आंबे पिकायला सुरुवात झाली आहे ना, तरी पण खूप आंबे आहेत, पण आपण सर्व काही खुडणार नाहीत. थोड्या फक्त एक टोपली आपण खुडणार आहोत. छोटीशी टोपली भरून आपण आता आंब्यावरून खाली उतरणार आहोत. बस, आता मी उडी मारली आंब्यावरून खाली आणि थोडे काजू आणि थोड्या त्याच्या बिया आपण आता अलग अलग करणार आहोत. मित्रांनो, कशा दिसतात पहा. हे आमचं माळातलं छोटंसं घर. तर आता आपण काजूच्या बिया अलग करणार आहोत आणि काजू आंबे अलग अलग करणार आहोत. फक्त व्हिडिओ काढण्यासाठी आपण एवढे आंबे खुडलेत. नंतर आपल्याला सर्व आंब्यांना गरका द्यायचा आहे. आणि हे आमचं कुत्ते भाई. पहा मित्रांनो, या फक्त एवढ्या बिया निघल्यात, पण मग ते फक्त व्हिडिओ काढण्यासाठी आपण थोड्याच बिया काढल्या. आता मी आंबा खाऊन बघतो. ओके, टेस्ट झाली मित्रांनो. आपली टेस्ट एकदम चांगल्या पद्धतीने झाली. आता बाकीचा आंबा आपण झुगारून देणार आहोत. बस, त्याचं रस थोडं खाजरवाणं राहतं ना, त्याच्यामुळं आपण. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.